गाईज, जर तुम्ही 3 गोल्डन फॉर्म्युलेचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याच व्हिडिओच्या सेंटेन्सची आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. ती शाळेला बसने जाते. नाव युअर टर्न. गुड. शी गोज टू स्कूल बाय बस. शी गोज टू स्कूल बाय बस. ते संध्याकाळी क्रिकेट खेळतात. Very good. They play cricket in the evening. They play cricket in the evening. गाईज, हे सेंटेन्स आपण कसे बनवत आहोत हे तुम्हाला लक्षात येत असेल, तो व्हिडिओ बघितला असेल तर हे तुम्हाला क्लिअर असणार आहे. याच्यामध्ये ट्विस्ट आहे थोडासा, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बघत जा, तुम्हाला तो ट्विस्ट पण समजेल. ती काल शाळेला बसने गेली. She went to school by bus yesterday. She went to school by bus yesterday. आता इथे बघा, आपण इथे एक एक सेंटेन्स बघितलं. आता मी एकाच सेंटेन्समध्ये तिन्ही टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स देत आहे. ते तुम्हाला ट्राय करायचं आहे. वेळ शिकवतो, त्याने मला शिकवलं आणि ते तुम्हाला शिकवेल. ट्राय करा गाईज, एकदम इझी आहे. गुड ट्राय. वेळ शिकवतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. टाइम टीचर्स, त्याने मला शिकवलं, सिंपल पास्ट टेन्स. इट टॉट मी, कारण सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, आणि ते तुला शिकवेल. अँड इट विल टीच यू. पूर्ण सेंटेन्स. टाइम टीचर्स, इट टॉट मी and it will teach you. आहे ना अमेजिंग सेंटेन्स गाईज. नेक्स्ट. ज्ञान वाढवतं, गेल्या वर्षी ते वाढलं आणि अजून वाढेल. गुड ट्राय. नॉलेज ग्रो, सिंपल प्रेझेंट टेन्स. गेल्या वर्षी ते वाढलं, सिंपल पास्ट टेन्स. इट ग्रीव लास्ट इयर. ग्रोचं सेकंड फॉर्म ग्रीव. आणि अजून वाढेल, फ्युचर टेन्स. इट विल ग्रो मोर. पूर्ण सेंटेन्स. नॉलेज ग्रोज, नॉलेज ग्रोज, इट ग्रीव लास्ट इयर अँड इट विल ग्रो मोर. पुस्तकं शिकवतात, त्याने मला आधी शिकवलं आणि कायम शिकवतील. ट्राय करा गाईज, खूप इंटरेस्टिंग आहे. हे जर तुम्हाला प्रॅक्टिस जमली तर तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्स खूप इझिली बोलू शकणार आहात. तेव्हा प्रॅक्टिस करा. गुड. बुक्स टीच, दे टॉट मी बिफोर अँड दे विल टीच फॉर एव्हर. मी कसं कसं घेतलं तुमच्या लक्षात आलेलं असेल. बुक्स टीच, पुस्तकं शिकवतात, सिंपल प्रेझेंट टेन्स. दे टॉट मी बिफोर, त्यांनी मला आधी शिकवलं, सिंपल पास्ट टेन्स. अँड दे विल टीच फॉर एव्हर, म्हणजे हे काय झाला, सिंपल फ्युचर टेन्स. क्लिअर. नेक्स्ट. तो मेहनत करतो, कालही त्याने मेहनत केली आणि तो उद्याही मेहनत करेल. गुड ट्राय. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण सेंटेन्स कसे बनवतोय. आता फक्त मी सेंटेन्स सांगते. He worked hard yesterday and he will work hard tomorrow. क्लिअर झालं. He works hard, तो मेहनत करतो, कालही त्यानं मेहनत केली. He worked hard yesterday, आणि तो उद्याही मेहनत करेल. And he will work hard tomorrow. ती छान बोलते, तिने वर्गात छान बोललं आणि ती मीटिंगमध्ये छान बोलेल. गुड. ती छान बोलते. शी स्पीक्स वेल, तिने वर्गात छान बोललं. शी स्पोक वेल इन द क्लास, आणि ती मीटिंगमध्ये छान बोलेल. शी विल स्पीक वेल इन द मीटिंग. शी स्पीक्स वेल, शी स्पोक्स वेल इन द क्लास and she will speak well in the meeting.
त्याने काल जेवणानंतर टीव्ही पाहिला. They watched TV after dinner yesterday. They watched TV after dinner yesterday. सिंगल सेंटेन्स होतं. ते जेवणानंतर टीव्ही पाहतील. They will watch TV after dinner. They will watch TV after dinner. हे सिंगल सेंटेन्स होते. मी दर रविवारी बाजारात जाते. I go to the market every Sunday. I go to the market every Sunday. मी बाजारात जातो. काल गेलो होतो आणि पुन्हा जाईन. ट्राय करा गाइस. गुड ट्राय. मी बाजारात जातो. I go to market. काल गेलो होतो. I went yesterday. आणि पुन्हा जाईन. And I will go again. I go to the market. I went yesterday and I will go again. Next. ते दररोज अभ्यास करतात. काल रात्री केला आणि परीक्षेसाठी करतील. Very good. They study daily. ते दररोज अभ्यास करतात. काल रात्री केला. They studied last night. काल रात्री केला आणि परीक्षेसाठी करतील. They will study for exams. पूर्ण सेंटेन्स. They study daily. They studied last night and they will study for exams. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल कसे सेंटेन्स बनवायचे. ती दररोज रात्री पुस्तक वाचते. तिने गेल्या आठवड्यात एक वाचले आणि पुढच्या आठवड्यात आणखी एक वाचेल. थोडा लॉंग सेंटेन्स आहे पण ट्राय करा गाइस. She reads a book every night. She read one last week and she will read another next week. कसं कसं केलं माहिती असेल तुम्हाला. ते नेहमी शाळेत जातात. ते सोमवारी गेले आणि पुन्हा जातील. They go to school regularly. They went on Monday and they will go again. They go to school regularly. They went on Monday and they will go again. आम्ही संध्याकाळी टीव्ही बघतो. काल बघितला आणि आज रात्री पुन्हा बघू. We watch TV in the evening. We watched yesterday and we will watch again tonight. गाइस तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स बनवू शकणार आहात. क्लिअर. आत्मविश्वास संधी निर्माण करतो. गुड. कॉन्फिडन्स क्रिएट अपॉर्च्युनिटीज. कॉन्फिडन्स क्रिएट अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय. संधी. आणि आत्मविश्वास कॉन्फिडन्स. ती उद्या नवीन प्रोजेक्टवर काम करेल. गुड. शी विल वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट टुमॉरो. शी विल वर्क ऑन द न्यू प्रोजेक्ट टुमॉरो. तिने स्टेजवर खूप छान गाणं गायलं. शी sang beautifully on the stage. She sang beautifully on the stage. सिंगचं सेकंड फॉर्म sang आहे. त्याने काल एक मनोरंजक गोष्ट वाचली. He read an interesting story yesterday. He read an interesting story yesterday. ती परीक्षेसाठी मन लावून अभ्यास करेल. She will study hard for the exam. She will study hard for the exam. आपण पुढच्या महिन्यात दिल्लीला प्रवास करू. We will travel to Delhi next month. We will travel to Delhi next month. आम्ही लवकरच नवीन चित्रपट पाहू. We will watch a new movie soon. We will watch a new movie soon.
त्याने परीक्षेसाठी खूप अभ्यास केला. He studied hard for the exam. He studied hard for the exam. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या सेंटेन्सची आपण काय केली आहे, प्रॅक्टिस केली आहे. जर तुम्ही 3 गोल्डन फॉर्म्युलेजचा व्हिडिओ नसेल बघितला तो नक्की फॉलो करा. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघितला की तुम्हाला हे सेंटेन्स बनवणं अगदी इझी जाईल, कारण त्याच सेंटेन्सची प्रॅक्टिस आपण इथे केलेली आहे. गाईज, इथे मी तुम्हाला छोटी छोटी सेंटेन्स पण घेतली आहेत आणि छोट्या सेंटेन्सचं मोठं सेंटेन्स बनवून कसं त्याला ट्रान्सलेट करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल. गाईज, व्हिडिओ थोडाही युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.